स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आई हा शब्द फार मोठा आहे आणि बबलीने आज पुन्हा एक बाळ दिलंय आणि तिने कुठे दिलंय हे ती आपल्याला स्वतःहून दाखवत आहे. चला मग दाखव कुठे ठेवलंयस. हा, तुम्ही पाहिलं असेल बबली मला इथपर्यंत घेऊन आली आणि तिने तिचं बाळ ह्या चटईमध्ये गुंडाळून ठेवलेलं की कोणाला कळू नये, कुत्र्याला किंवा कोणाला समजता कामा नये. तिने मला त्या बाळापर्यंत घेऊन आली. मग ते बाळ घेऊन आम्ही पिंजऱ्यामध्ये ठेवलं. तिची पहिली पिल्लंसुद्धा पिंजऱ्यातच होते. म्हणजे तुम्ही बघा आई कशी असते, आपल्या मुलांना किती सेफ करते. तिने मला ते पिल्लू दाखवलं कुठे ठेवलं, कसं आहे ना. हे तिचं हे नवीन बेबी आहे जे चटईमध्ये होतं आणि हे तिचे घरातले बाळ आहेत सगळे. स्वीटी आहे, रमा आहे, लिओ आहे आणि आधीची पण जोजो स्ट्रेला होते. पण तिची कमीत कमी 6 डिलेवरी माझ्या इथे झालेल्या आहेत. तिला ॲक्च्युअल स्टेरिलायझेशन करायचं पण ती खूप ॲग्रेसिव्ह आहे, त्याच्यामुळे मला करता येत नाही. आणि हे आता छोटंसं बाळ पण आमच्याच घरी राहणार. ही सगळ्यात मोठी मुलगी आहे तिची बबलीची स्वीटी. तिच्यासोबत जोजो पण होता, तो नाही आहे. त्यानंतर ही किकी आहे जी आता सगळ्यांची मम्मी बनली आहे, कारण बबली आता मुलांना सोडून गेली. तर तिची जी छोटी बाळं होती लिओ आणि रमा, त्यांनाही माझी किकी सांभाळते. लिओ किकीसोबतच असतो आणि ही माझी रमा आहे, ही पण बबलीचीच आहे. म्हणजे बबलीची टोटल माझ्या घरी 3 मुलं आहेत आणि हे आत्ता एक छोटंसं बाबू झालं आहे, ते हा माझा लिओ आहे, बबलीचा बाबू. तर थँक्यू सो मच तुमच्या सपोर्टसाठी. थँक्यू.